मास्तरची बायको कपडे धुत असताना गाऊन कमरेला अडकवायची आणि मला चिमणी स्पष्टपणे दिसायची. तिला पण समजले की मी रोज चिमणी बघतो. तिने मला इशारा केला आणि घरामध्ये बोलवून, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप जुनी घटना मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा आमच्या गावामध्ये फक्त 2च घरं स्लॅबची होती. एक घर आमचं आणि एक घर सुरेश मास्तरचं. आमचं घर आणि सुरेश मास्तरचं घर समोरासमोर होतं. दोन्ही घराच्या मध्ये गल्ली होती. सुरेश मास्तर सरकारी शाळेवर होते. आमच्या घरी पण खूप सारी जमीन होती. त्यामुळे गावात दोघांची घरं चांगली होती. बाकी घरे तेव्हा पत्र्याची होती. जेव्हा सुरेश मास्तरचं लग्न झालं होतं तेव्हा गावात सुरेश मास्तरच्या बायकोसारखी सुंदर दुसरी कोणतीच बाई नव्हती. मी तर दिवसभर जेव्हा संधी भेटेल तेव्हा सुरेश मास्तरच्या बायकोला बघत बसत होतो. गावाकडे घरी जास्त कोणी राहत नसे. सर्व लोक शेतात जात होते. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं तेव्हा मी घरीच राहत होतो. दुपारी सुरेश मास्तरची बायको कपडे धुत होती. माझ्या घरासमोर मी बसलेलो होतो. सुरेश मास्तरच्या बायकोने गाऊन घातलेला होता आणि तिने कपडे धुत असताना गाऊन कमरेला अडकवला आणि ती बसून कपडे धुत होती. तेवढ्यात माझी नजर तिच्याकडे गेली आणि मला चिमणी स्पष्टपणे दिसली. मी असं काही पहिल्यांदाच बघितलं आणि माझ्या अंगात जणू काहीतरी झालं. माझी नजर काही हटेना. त्या दिवशी तर मला स्वप्नात पण मास्तरची बायको दिसायची. आता जेव्हा पण ती कपडे धुवायला बसायची तेव्हा मी तिच्यासमोर बसत होतो. सुरेश मास्तरची बायको पण विचार करायची की जेव्हा ती कपडे धुण्यासाठी बसायची तेव्हा मी समोर असायचो आणि मी एकटक तिच्याकडेच बघायचो. एक दिवस तिने माझी नजर बघितली कुठे आहे तर. तिने बघितलं की मी कुठे बघत आहे आणि तेव्हा तिला समजलं की मी रोज पण चिमणी बघतो. तिने मला इशारा करून बोलवलं आणि मला म्हणाली, तू काय बघत असतो रोज माझ्याकडे? मी तिला बिनधास्तपणे सांगितलं की मला समोरून चिमणी स्पष्टपणे दिसते. मी तिला बोलत असताना तिची नजर खाली माझ्या पॅन्टकडे गेली आणि तिला समजलं की माझ्या मनात काय आहे. ती मला म्हणाली, जा आता तू घरी. मी मास्तरच्या बायकोला म्हणालो, मी आता चिमणी बघितलीच आहे तर मला समोरचं कार्य तर. मास्तरची बायको म्हणाली, आज नाही, जेव्हा मी सांगेन तेव्हा. 10-12 दिवस झाले तरी पण मास्तरची बायको काही बोलवेना. ती फक्त कपडे धुत असताना चिमणीचं दर्शन देत होती आणि बाकी समोर काहीच नाही. मला फक्त चिमणी बघूनच समाधान मानावं लागलं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.